इथे बांध घातलेला आहे बघा. बांध घातल्यामुळे ना पाणी अडून राहतं आणि त्याचा एक फायदा होतो. इथे पण आहे बघा पाणी भरपूर. ज्या गावात पाणी असेल ना वर्षाच्या 12ही महिने ते गाव सुखी. खरं आहे ते. नमस्कार. मी आलो आहे आईच्या आजोळी. आईच्या मामाच्या घरी आलो आहे खानोलीला, कुडाळ खानोलीला. तर तुम्हाला हे घर दाखवतो मामाचं, माझ्या आईच्या मामाचं, आणि थोडंसं गाव दाखवतो तुम्हाला. तर चला बघूया. हे बघा नारळ कसे फोडून ठेवलेत, सुके नारळ. घरी लग्न होतं ना, ते लग्नातले घरातलेच नारळ असे लग्नाला वाटतात, देतात. आईने आमच्या काय घेतलंय ते आई दाखव. काय आहे? निरफणस. निरफणस हां, निरफणस मस्त लागतो. याची कापं बरी लागते आणि भाजी पण बरी लागते ना. कापं सुंदर होतात, कापं सुंदर. लग्न होतं ना, तर मग हे बघ कशी नक्षी काढली बघा, मस्त एकदम अशी. आणि हे ते निरफणस हे बघा कसे लागलेत. त्याची पानं केवढी मोठी असतात ती बघा. ह्याची मस्त कापं होतात एकदम. गोठा बघूया का. गोठ्यात हे बघा बरीच ढोरं आहेत. आता हे ढोरं कुठे क्वचित कुठेतरी बघायला मिळतात. तिकडे ना त्या साईडला 4 वासरं आहेत, ती तुम्हाला दाखवतो मी. वासरू दाखवतो तुम्हाला मी. बोंडू पडलेत बघा, काजू पडलाय कसा. ती बघा वासरं मस्त. ते गवत ठेवलंय ढोरांसाठी. हे बघा, हे जरा मोठं आहे वासरू, हे लहान आहे. मस्त आहे. आणि ही वासरं बघा किती मस्त आहेत ती. ही ना जर्सी गायची वासरं आहेत. हे बघा मस्त एकदम. एकदम छान, एकदम मस्त, एकदम मस्त. हे छोटं वासरू बघा. हे छोटू कायले मस्त एकदम छान. ते गोंडच आहे. कलर एकदम मस्त आहे बघा. अजूनही ना केस तसे एकदम बाकडे तिकडे आहेत त्याचे. लहान आहे, खूप छोटंसं आहे. विहीर बघूया किती खोल आहे ती, किती पाणी आहे ते बघूया. गुलाब बघा मस्त छान एकदम. विहिरीला पाणी बघूया. बापरे बरीच खोल आहे. हा आता पाणी एकदम जरा खाली गेले, उन्हाळा आला ना. बेडूक आहेत बरेच. तर पावसाळा आला की भरत असणार ही पूर्ण. आणि एक तुम्हाला मी गंमत दाखवतो. हा ना लाकडाचा खांब आहे. तर लाकडाचा नाही, सिमेंटचा आहे. हा सिमेंटचा खांब आहे. तर ह्याला बघा नारळाचे जे झावळ्या असतात ना, त्याने कशी डिझाईन केली ती बघा एकदम मस्त. मामाचा मुलगा आहे ना राज, त्याने ते केलेलं आहे मस्तपैकी एकदम. काय गरजच नाही म्हणजे कसले बाहेरून काय आणायची वेगळं. किती छान केले ते बघा एकदम मस्त. कशी प्रॉपर डिझाईन केली एकदम. हे वाली आहेत, सुकल्यात सगळ्या, सुकत ठेवल्या त्या. आणि या मिरच्या आहेत, इथल्याच आहेत म्हणजे बाहेरून काय आणलेल्या नाही आहेत. इथेच कुठे कुठे सगळी. हे बघा ते मिरचीचं बघा किती मिरच्या आहेत ते बघा. भरपूर लाल मिरच्या आहेत त्या. आणि तुळस बघा काय सुंदर फुलली आहे ती एकदम. केवढी झुपकेदार आणि मस्त एकदम. किती आहे ती तुळस, भरपूर तुळस आहे. सगळी तुळसच आहे इकडे. आणि मध्ये मध्ये भाज्या पण असणार काय ना काय. तिथे वांगी दिसत आहेत मला. खूप निसर्गरम्य गाव आहे खानोली, एकदम मस्त. आणि इथे होळ आहे ना, पाणी जवळ आहे, त्याच्यामुळे ना वर्षभर पाणी असल्यामुळे थोडं थोडं मे महिन्यात थोडं कमी होतं, पण शेती वगैरे करायला मिळते बऱ्यापैकी. आहे ते काय ग, नाचणी.
हा ही नाचणी आहे ना. सुकलेली नाचणी काढली, अच्छा, नाचणीची कंच. नाचणीची कणसं आता हे याच्यातून काढणार ना बिया याच्यातून हो, सगळं. यातली बिया काढणार नंतर. आता हे सुकत लावणार, नंतर ते असं झोडणार दांड्याने. मस्त. व्हाळावर जातो, तुम्हाला व्हाळ दाखवतो इथे पाण्याचा. पाणी असतं कंटिन्यू इथे. ही फुलं ना मला खूप आवडतात, एकदम मस्त आणि काय दिसतात बघा छान एकदम. पाणी असल्यामुळे मे महिन्यात पण बघा कशी हिरवळ आहे ती. खूप आली ती पिवळी फुलं ही खूपच आहेत. ही बघा, मला माहीत नाही याला काय म्हणतात ते. तुम्हाला जर माहिती असेल ना तर कमेंट करून जरा सांगा. पोपळी बघा किती आहेत मस्त एकदम. निसर्गरम्य गाव आहे एकदम हे. फणस ना बऱ्याच ठिकाणी लागलेत आता. पण फणस आहेत ना हे पावसातच पिकतात जास्त करून. हे बघा ते फणस आहेत भरपूर, हे पावसातच जास्त पिकतात. पाणी आहे का बघूया. साकव आहे ते, तुटला आहे बघा कसा, कोसळला आहे. रिस्की झाला आहे तो आता. हो आहे पाणी. पावसात ना एवढं पाणी असतं ना इथे, पूर्ण हे सगळं भरलेलं असतं पूर्ण पाणी. आणि ना नुसता आवाज येत असतो घरामध्ये एकदम, एवढं पाणी असतं पावसात. आणि खेकडे मासे भरपूर मिळतात. हे बघा आत्ता पण एवढं मे महिन्यात एवढं पाणी आहे, त्याच्यामुळे शेती वगैरे करायला, भाज्या लावायला बरं पडतं. या साईडला देखील इथे बांध घातलेला आहे बघा. बांध घातल्यामुळे ना पाणी अडून राहतं आणि त्याचा एक फायदा होतो. इथे पण आहे बघा पाणी भरपूर. ज्या गावात पाणी असेल ना वर्षाच्या 12ही महिने, ते गाव सुखी. खरं आहे ते. हे बघा ते हिरवे काजू, हे शेवटचे परत आलेले. आता काढून झाले सगळे बऱ्यापैकी लोकांचे. आता नाहीत कुठे उरलेत. आता काय थोडेफार खाली पडलेले असतात कुठे कुठे, तेच काय ते. हे इकडे ना आमच्या आजोबांनी ना हे बघा स्टार फ्रूट लावलेत. हे बघा मस्त स्टार फ्रूट आहे ते बघा. आणि त्याची फुलं बघा काय सुंदर आहेत. तुम्हाला दाखवतो मी. मामा जरा ही फांदी जरा खाली कर, ही हळू खाली कर. हां, त्याची फुलं बघा काय सुंदर आहेत आणि त्याला काय सुंदर कलर आहे तो बघा. एकदम मस्त, एकदम छान. किती लागली ते बघा. ती ना माझ्या आवडीची फुलं आहेत खूप, मला खूप आवडतात ही फुलं. त्यांचा कलर पण एवढा मस्त आहे ना. हे बघा छान दिसतात एकदम. ही अशी खाली लटकलेली असतात ही फुलं आणि भरपूर येतात, झुपक्याने येतात. हे बघा भरपूर झुपक्याने येतात. याला पण काय म्हणतात मला माहीत नाही. तुम्हाला जर माहिती असेल ना तर सांगा बघू. कसे फणस कसे दडलेत ते बघा. हे बघा कसे लागले आतमध्ये, एकदम मुळाला लागले झाडाच्या. छान वाटतात एकदम मस्त. हे पावसात पिकणार. ही आहेत अनंताची फुलं, सफेद धोप एकदम पांढरी शुभ्र. ही गणपती बाप्पाला घालतात ना, वाहतात ना, गणपती बाप्पाला वाहतात ही फुलं. मस्त पांढरी शुभ्र आहेत एकदम अशी. किती कैऱ्या आहेत ते बघा अजून झाडावरती, अजून पिकले नाहीत. पूर्ण भरलं एकदम झाड कैरीने. त्याचं पिकतील मस्तपैकी. हे बघा खाली पडलेले आहेत किती. हे बघा दाखवा मग. हे बघा कसे मस्त पडलेले आहेत. हो बरं आता जो पडलेले असत खरं बा. बरोबर, यांना असे पडलेले असतात बाहेर. वरचे तोडायचे नाही कोणाचे, असे पडलेले असतील ते काढायचे, घ्यायचे. हा बघा इथे काय बघा, चांगला आहे का, मस्त आहे एकदम.
ताजा आहे. एकदम असं ताजा आहे, डिंक आहे त्याचा, ओला म्हणजे ताजा आहे. सगळं जंगल आहे एकदम, पूर्ण डोंगर नाही दिसतोय ना, कसं सुंदर दिसतंय बघा. आणि रस्ता बघा कसा मस्त एकदम, दोन्ही साईडनी बघा एकदम छान. आणि हे पण वरती पण सगळं जंगल आहे, पूर्ण डोंगर आहेत, काजी वगैरे आहे. त्याच्यानंतर वरती पूर्ण डोंगर भाग आहे सगळा. आणि रतांब बघा, रतांब्याचं झाड जे आपण कोकम सरबत वगैरे पितो ना, ते कोकम जे मिळतं ना, ते बघा, हे कोकम ते रतांबे काढलेत वाटते. आणि हे बघा खाली पडलेत बघा किती. हे बघा, हे ते फळ, हे बघा भरपूर लागलेत, अजूनही आहेत वरती बरेच. बघूया आपले मिळत आहेत का. झाडावर तर आहेत बरेच, बऱ्यापैकी. आपल्याला खाली पडलेले घ्यायचेत. हे बघा असे मोठं फळ आहे एकदम. दिगंबर दाखव भेटले, हे बघा किती मस्त एकदम. चला, तुम्हाला ना आता आई नीरफणसाची भाजी किंवा नीरफणसाची कापं करून दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.